या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। शहराप्रमाणेच तालुक्यातील पाटोळे येथील सरपंच मेघराज आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाढदिवसाच्या दिवशी आपल्या हातून सत्कर्म व्हावा या उद्देशाने पाटोळे गावातील निराधार व्यक्तींना मदत करत त्यांच्या दुःखावर मायेचा फुंकर घालत त्यांना प्रत्येकी 1 महिना पुरेल इतका किराणा देण्यात आला व शासकीय धान्य दुकानातून सुमारे 400 शिधापत्रक धारकांचे एप्रिल महिन्याच्या धान्याचे स्वतः पैसे भरत त्या धान्याचे वाटप करण्यात आले। संपूर्ण देशात कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या रोगाने थैमान घातले आहे। यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणून घरात बसून राहणे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे हा आहे। यामुळे साथीचे रोग नियंत्रणात येण्यास मदत होत आहे। तर दुसरीकडे आर्थिक उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने प्रत्येक कुटुंबाचे घर खर्चाचे नियोजन बिघडले आहे। त्यामुळे पाटोळेचे सरपंच मेघराज आव्हाड यांच्या चाणाक्ष नजरेने ही गोष्ट हेरत त्यावर लगेचच वाढदिवसाचे औचित्य साधत गावातील अडचणीत असलेल्या निराधार व्यक्तींना मदत करत त्यांच्या दुःखावर मायेची फुंकर घालत त्यांना धीर देण्यात आला। अशा 21 निराधारांना प्रत्येकी 1 महिन्याचा किराणा देण्यात आला। त्याचप्रमाणे संपूर्ण गावातील ग्रामस्थांची ही परिस्थिती काही वेगळी नसणार म्हणून शासकीय स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदीस पात्र असलेली 400 शिधापत्रिका धारकांचे एप्रिल महिन्याच्या धान्याचे पैसे स्वतःहून रेशन धारकाकडे जमा करत 400 शिधापत्रिकावरील 2200 लाभधारकांस या धान्याचे मोफत लाभ मिळवून दिले। त्याचप्रमाणे गावात ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात फवारणी करून सॅनिटायझर वाटप करून शासनाचे आदेश पाळावे असे आवाहन केले। या प्रसंगी उपसरपंच रामहरी खताळे, ग्रामसेवक वायडी पाबळ, तलाठी वाल्मिक रजपुते, संपत आंधळे, सुनील सांगळे, संदीप खताळे, नंदू खताळे, शिवाजी खताळे, सोपान कराड, स्मिता आव्हाड, योगेश बैरागी, लक्ष्मण चकोर आदी उपस्थित होते। SN न्यूज साठी सुरेश कपिले। आम्ही पाटोळ्याचे आणि मेघराज आव्हाड सरपंच आहे आमच्या गावाचे। यांनी आम्हाला किराणा भरून दिला। मी एकटी विधवा महिला आहे म्हणजे आमच्या गावातल्या भरपूर महिलांना त्यांनी वाढदिवसाबद्दल आम्हाला मदत केली, किराणा बाजार दिला। कोरोनामुळं आम्हाला कामधंदा नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी मदत म्हणून आम्हाला किराणा बाजार महिन्याचा दिला। माझे नाव सुरेखा गोरखनाथ शिरसाट। आमच्या गावचे सरपंच मेघराज साहेब यांनी आम्हाला वाढदिवसानिमित्त राशन वाटप पूर्ण गावामध्ये राशन वाटप केले आणि 21 कुटुंबासाठी त्यांनी महिन्याचं किराणा फ्री दिला। त्यांनी आमच्या गावचे सरपंचांनी खूप चांगलं असे काम करता की गावामध्ये फवारणी पण त्यांनी वेळेवर केली आणि राशन पूर्ण गावामध्ये फ्री वाटलं। एक कोरोना आजार आल्यामुळे सरकारने सांगितले का पूर्ण महिलांनी फॅमिलीनी घरात बसायचे, बाहेर पडायचे नाही। त्याच्यामुळे आमच्या गावच्या सरपंचांनी आम्हाला राशन फ्री दिला आणि 21 कुटुंबासाठी महिन्याचं किराणा फ्री दिला। मी शिवाजी सदगीर, पोलीस पाटील, पाटोळे। आतापर्यंत गावातील सर्व लोकांनी कायद्याचं अत्यंत काटेकोरपणाने घरात बसूनच पालन केलं, तसंच इथून पुढे करावं असं मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो। व सरपंच साहेबांनी जे गरीब कुटुंबांना धान्य वाटलं त्याच्यामुळं त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला आणि ते घरातच थांबत आहेत। सध्याच्या देशातल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपलं सर्व देश हताश झालेला आहे आणि अशातच आमच्या गावचे सरपंच मेघराजजी आव्हाड यांनी 21 निराधार कुटुंब असलेले गावातील गरीब कुटुंब यांना किराणा बाजार हा मोफत दिलेला आहे आणि गावातील जी आमची काही स्वस्त धान्यांचं दुकान आहे येथील BPL कार्डधारक हे असलेले सर्व मेंबर्स यांना कुटुंबांना अन्नधान्य पण मोफत वाटलेले आहे आणि अशाच पार्श्वभूमीवर सरकारने सांगितलेलं आहे की कोणी घराच्या बाहेर निघायचे नाही आणि याची फार पूर्णपणे दखल घेऊन या गावात अतिशय चांगल्या प्रकारे सुरेख असं काम त्यांनी केलेलं आहे। गावात जागजागी सगळ्या गल्ल्यांना फवारणी करून आपल्या गाव स्वच्छ कसा राहील आणि सर्व लोकांना सांगून अंतराने किंवा ग्रुपनं न राहता सर्वांनी आपल्या आपल्या घरात राहावे यासाठी जे काही गरीब कुटुंब होतं त्यांना रोजगार कमी झालता, त्यांना रोजगार मिळत नव्हता, ही त्यांनी विचार करून
सर्व जे स्वस्त धान्य आहे त्यांना धान्य हे फ्री दिलेलं आहे आणि त्याबद्दल या सरपंच साहेबांचे सगळ्या गावातून कौतुक होत आहे. मी तलाठी राजपूत. आमच्या पाटोळे गावचे सरपंच श्री मेघराजजी आव्हाड यांनी रेशन दुकान चालू होण्याच्या आधी, रेशनचे धान्य यायच्या आधी माझ्याशी संपर्क साधला व त्यांनी सांगितले की माझा वाढदिवस आहे आणि तो आपण साधेपणाने साजरा करूया आणि त्याकरिता मी जे धान्य नियमित धान्य येतं, जे लाभार्थी आहेत त्यांचे सगळे मी पैसे पे करू इच्छितो आणि आपण सगळ्यांना धान्य मोफत देऊया. मलाही ती कल्पना आवडली, जेणेकरून पैशाची देवाणघेवाण याच्यातून जे संक्रमण होणार होतं ते सुद्धा या लॉकडाऊनमध्ये सहज साध्य झालं. मला त्यांची कल्पना अतिशय आवडली. मी त्यांना ताबडतोब प्रतिसाद दिला व त्यांचं कौतुकही केलं. त्याच्यात त्यांनी त्यावरही अजून त्यातले गावातले 21 जे अतिशय निराधारी गरीब आहेत आणि लॉकडाऊनमुळे कोणाच्याही हातात कामधंदा नाहीत व त्यांना तर अतिशय गरज होती, अशांना 1 महिन्याचा किराणा माल सोबत दिला. त्यांनी जे सहकार्य केलं आणि आपल्या सरकारसाठी त्यांनी जो योगदान दिलं त्याचं मी कौतुक करतो. आणि विशेष म्हणजे मला असं सांगायचं आहे का पाटोळे गावातून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून लोक इतक्या स्वयंस्फूर्तीने सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत, विनाकारण गर्दी टाळत आहेत, कोणताही कोणालाही दाब दडशा किंवा न बोलता स्वतःहून घरात बसून आहेत. त्यांचेसुद्धा मी सरकारच्या वतीने अभिनंदन करो. संपूर्ण पाटोळे गावातील ग्रामस्थांना नमस्कार. आज संपूर्ण देश व जगावर कोरोनाचं महासंकट आलेलं आहे. या महामारीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान व माननीय मुख्यमंत्री यांनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आणि संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाला घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच गावचे सरपंच या नात्याने मी गावात अनेक गोष्टींची उपाययोजना करत असताना, गावात फिरत असताना, आज माझा वाढदिवस होता त्यामध्ये अनेक उपाययोजना करत असताना मी गावामध्ये सुरू असलेल्या राशन दुकान या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी मला नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर त्या ठिकाणी होत नव्हता आणि संक्रमण होण्याची भीती होती. आणि एक माझं वाढदिवसाचं निमित्त साधून ही गर्दी कमी करण्यासाठी मी एक छोटासा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आणि त्या माध्यमातून माझ्या डोक्यात एक कल्पना आली. त्या कल्पनेनुसार मी संपूर्ण गावातील जो कोटा आहे राशन दुकानदाराचा, त्यात साधारणपणे 390 कार्डधारक आणि त्यामध्ये समाविष्ट लाभार्थी साधारणपणे 2200 ते 2300 यांना लागणारा सर्व राशनचा खर्च जो आहे तो मी दुकानदाराला माझ्या स्वखर्चाने देणार आणि या ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी लोकांनी लवकरात लवकर येऊन राशन घेऊन जातील आणि त्यामुळे येथे होणारी गर्दी कमी होईल आणि कमीत कमी वेळेत लोक आपल्या घरी परत पोहोचतील. हा एक उद्देश ठेवून आणि सोशल डिस्टन्सिंग त्याचप्रमाणे सुरक्षा या दोन्ही गोष्टींचा वापर करत मी एक साध्या पद्धतीने अनाठाई खर्च करण्यापेक्षा मी माझा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर माझ्या गावातील जे निराधार कुटुंब आहेत अशा 21 कुटुंबाची निवड करून त्यांना 5 किलो आटा, ज्यामुळे त्यांना बाहेर जाऊन गिरणीमध्ये दळावं लागणार नाही. त्यानंतर 2 किलो साखर, 2 किलो तांदूळ, तेल, 1 किलो तेल, चहा पावडर हा संपूर्ण किराणा त्यांना महिन्यासाठी देण्यात आला. त्याबद्दल त्याचप्रमाणे गावामध्ये अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण 3 ते 4 वेळेस आत्तापर्यंत करण्यात आलेले आणि भविष्यात देखील आम्ही सर्व गाव स्वच्छ ठेवून संपूर्ण ग्रामस्थ माझी या सर्व गोष्टींची काळजी घेतात. यामध्ये आमचे गावचे पोलीस पाटील, माझे सर्व ग्रामपंचायतचे सर्व सहकारी, सरपंच, उपसरपंच, आमचे ग्रामसेवक पापळसाहेब, त्यानंतर आमचे तलाठी तात्या देखील या उपक्रमास त्यांनी दाद दिली आणि लवकर त्या प्रकारची परमिशन देऊन अशा प्रकारचं राशन वाटप करण्यास आम्हाला परमिशन दिली आणि संपूर्ण ग्रामस्थांना देखील त्यांनी सूचना केल्या सोशल डिस्टन्सचा वापर करून संपूर्ण ग्रामस्थांना या देशासाठी वाचवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं.